आदरणीय कैलासजी सांगळे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी, पंचायत समिती सिन्नर। सर्वांना नमस्कार। नमस्कार। प्रिय विद्यार्थी मित्र, आजच्या कार्यक्रम प्रसंगी जमलेले जिल्हा परिषद शाळा नळवाडीचे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष शरद दराडे साहेब, उपाध्यक्ष शंकर साहने साहेब, SMC सदस्य अर्जुन दराडे, राजेंद्र साहने, रमेशजी दराडे, सतीशजी दराडे, मिलिंद नाईकवाडी, सुनील वेताळ, साईनाथ भालेराव, गोरख शेलार, राणी बर्डे तसेच या उपस्थित सर्व पालक वर्ग तसेच या गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच भीमराजजी दराडे सर, आपण हा केंद्रस्तरीय जिल्हा परिषद आशिक चषक स्पर्धेचं आयोजन सर्व पालकांनी SMC ने अत्यंत पुढाकार घेऊन आणि प्रभावीपणे अत्यंत चांगलं आयोजन केलेलं आहे। वास्तविकता एवढ्या छोट्या गावामध्ये इतकं व्यवस्थितपणे मी पहिल्यांदाच पाहिला कार्यक्रम। जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धा ज्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांच्या पाठीवर ग्रामस्थांची पालकांची कोणतेही राजकारण हेवेदावे आड न आणता पाठीवर शाबासकीची थाप पडते, त्या गावाची शाळा नक्कीच प्रगतीपथावर असते। काही ठिकाणी गावात ज्यांची मुलं नसतात ते विनाकारण आडकाठी आणतात किंवा काहीतरी शिक्षकांना नाराज करतात, त्यामुळे शिक्षकांचं मन थोडंसं नाराज झाल्यामुळे शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होतो। त्यामुळे तुम्ही जेव्हा शिक्षकांना प्रेरणा द्याल तर तो शिक्षक अधिक प्रभावीपणे आणि मनापासून काम करेल। त्याचंच उदाहरण म्हटलं तर जिल्हा परिषद शाळा नळवाडी आणि जिल्हा परिषद शाळा पांढरेवस्ती या दोन्ही शाळा नळवाडीच्याच आहे। याचं सर्व श्रेय जातं या गावच्या सुजाण आणि समजूतदार नागरिकांना व पालकांना। तसं पाहायला गेलं तर या इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलं टाकू शकतील अशी यांची परिस्थिती आहे, परंतु मातृभाषेतूनच खरं शिक्षण हे त्यांना माहिती आहे। आपले मुलं प्राथमिक शिक्षण किमान मातृभाषेत 10वी पर्यंत शिकले तरी पुढे इंग्रजी माध्यमाला अडचण येत नाही। 11वी सायन्सला जाऊ किंवा कुठं परदेशात जाऊ, कारण मातृभाषेतून जर आपल्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या नाही, डायरेक्ट तुम्ही इंग्रजी माध्यमात जर मुलांना टाकलं तर मुलांचा खूप गोंधळ निर्माण होतो। त्यामुळे मातृभाषेतून मुलं आपली जर शिकली तर त्यांच्या कन्सेप्ट क्लिअर होतात आणि भविष्यामध्ये त्यांना कोणती आडकाठी निर्माण होत नाही। आता आम्ही बघतो तर सीमीची किंवा इंग्रजी माध्यमाचे मुलं खूप गोंधळलेले असतात, त्यांचं कन्फ्युजन होतं, मराठीमध्ये लक्षात ठेवायचं की इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं। जसजशी त्यांचे वय वाढत जातात तसतसं त्यांची ग्रास्पिंग पॉवर ऑटोमॅटिक वाढत जाते। त्यामुळे असं कधी समजायचं नाही की आपली मुले मराठी माध्यमाला आहे म्हणून आपली मुलं मागे आहेत आणि इंग्रजी माध्यमाचे मुले पुढे आहेत। तुम्ही बघा, इतिहास आहे, इंग्रजी माध्यमाच्या मुलांपेक्षा मराठी माध्यमाचे मुलं नेहमी पुढे असतात, कारण की त्यांचं शिक्षण हे मातृभाषेतून झालेलं असतं। त्यामुळे पुढे त्यांना कुठेही अडचण येत नाही, त्यांचे कन्सेप्ट सर्व क्लिअर असतात। तसेच या जिल्हा परिषद चषक स्पर्धा आपल्या घेण्यामागे उद्देश आहे की मुलांच्या कला, क्रीडा आणि सांस्कृतिक जे गुण आहेत त्या गुणांचं आपल्याला दर्शन होतं आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला मुलांना मार्गदर्शन करणं सोयीचं होतं। मुलांची खरी जडणघडण ही या स्तरावरच होत असते। मुलांमधले गुण आपल्याला या वयामध्येच दिसून येतात। तसं शैक्षणिक गुणवत्तेबरोबर खेळामुळे मुलांमध्ये संघ प्रवृत्ती निर्माण होते, मुलांचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास होतो। तसेच मुलांमध्ये सहकार्य वृत्ती वाढते, एकमेकाला सहकार्य करतात। बघा, जसं सांघिक खेळ असतात त्या सांघिक खेळ एकटा विद्यार्थी खेळू शकतो का, एकमेकाला मदत करावी लागते। त्यामुळे पुढील भावी आयुष्यात सहकार्य वृत्ती वाढते, त्यांचे शारीरिक मानसिक विकास होतो आणि त्यामुळे अभ्यासासाठी त्यांना एक पोषक वातावरण निर्मिती होते। त्यामुळे आजच्या या वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। मी शालेय व्यवस्थापन समितीने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात म्हणजे देणगी आणि निधी उभारून सर्व केंद्रातील केवळ त्यांच्या शाळेसाठीच नाही तर केंद्रातील सर्व शाळेतील येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठं आयोजन केलेलं आहे आणि अशा सर्व शाळेतील शालेय व्यवस्थापन समिती या सक्षम बनल्या तर आपल्या जिल्हा परिषद शाळा नक्कीच यशाचं शिखर गाठतील अशी मी असं माझी धारणा आहे। आणि संपूर्ण बक्षीस हे सरपंच साहेबांनी दिलेले आहेत। तसं पाहिलं गेलं तर SMC आल्यापासून ग्रामपंचायतांना वाटतं की आमचा शाळेचा काही संबंध नाही राहिला, परंतु ग्रामपंचायत आता जिल्हा परिषद सेसमधून ग्रामपंचायतीचा एकूण निधीच्या 30% निधी हा आपल्या आरोग्य आणि शिक्षणावर खर्च करायचा आहे, कारण आरोग्य आणि शिक्षण या संपूर्ण गावाच्या मूलभूत गरजा आहे। कारण प्रत्येक घरातला एक तरी विद्यार्थी किमान काही घरांमधले 2-3 विद्यार्थी सुद्धा शाळेमध्ये शिक्षण घेत असतात। त्यामुळे शाळेमध्ये ग्रामपंचायतीचा निधी पोहोचला म्हणजे तो घराघरामध्ये पोहोचला, कारण हे आजचे विद्यार्थी उद्याचे सुजाण नागरिक आहेत।
त्यामुळे आपण या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे, आरोग्याकडे जर जेवढं अधिक लक्ष द्याल तेवढं तुमचा गावाचा विकास आणि कुटुंबाचा विकास देखील होणार आहे. त्यामुळं मी सर्व SMC सदस्य, SMC अध्यक्ष आणि या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व इतर प्रमुख पदाधिकारी यांचं मनपूर्वक आभार मानतो आणि धन्यवाद. पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देतो. मला नांदूर शिंगोटेला परत उद्घाटन असल्या कारणाने त्या ठिकाणी जायचं आहे, त्यामुळे तुमची रजा घेतो. आणि मुलांनो, तुम्ही स्पर्धा जिंकाल, हराल. बघा, आपण वर्ल्ड कपमध्ये किती स्पर्धा जिंकलो? सलग 10 जिंकलो ना, बरोबर. 11व्या मध्ये आपल्याला अपयश आलं, पण आपण जिंकलो किती? 10. त्यामुळे यश अपयश आलेलं काही संघ जिंकणार आहे, काही हरणार आहे, बरोबर. स्पर्धामध्ये यश अपयश होत राहतं. स्पर्धा म्हणजे फक्त यश नाही, तर आपल्याला जिंकण्याची इच्छा असते, खेळण्याची जी इच्छा असते, जिद्द असते, त्याला आपण स्पर्धा म्हणतो. स्पर्धेमध्ये किती मान खेळाडू असला तरी त्याला यश अपयश येत राहतं. त्यामुळे तुम्ही हरले तरी नाराज व्हायचं नाही, पुढील वर्षी परत सहभाग घ्यायचा आहे. धन्यवाद. साहेब, फक्त 1 मिनिट. तर शाळेला गावाचा आधार कसा असतो फक्त तुम्हाला सांगतो. तर आमच्या शाळेमध्ये शासकीय एकही वस्तू नाही. आमच्या शाळेतील जेवढं आहे तेवढं लोकसहभागातून आहे. त्यामध्ये 5 संगणक, कंपाऊंड, प्रिंटर, डिजिटल रूम, मेगाफोन, इन्व्हर्टर, स्वाध्याय पुस्तिका, स्मार्ट TV, प्रोजेक्टर, छापीलबाई या सर्व गोष्टी लोकसहभागातील आहेत. लोक अतिशय देणगीदार आहेत आणि शाळेला मदत करण्यासाठी पुढे येतात. त्यामुळे या सर्व ग्रामस्थांचं मी अभिनंदन करतो, आभार मानतो, साहेबांनाही कल्पना देतो. आणि एक इथं छोटंसं उदाहरण म्हणजे शाळा समितीने बनवलेले एक पुस्तक श्री राजेंद्र चिमन सहाने साहेबांना भेट देतील अशी मी त्यांना विनंती करतो. श्री राजेंद्र चिमन सहाने साहेब, आपण या कार्यक्रमासाठी आलात आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. आम्हाला धाकधूक होती, आपण अगोदर नांदूरला जाता की काय, आणि त्यामुळे आपण आलात, आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल आम्ही शाळा व्यवस्थापन समिती नळवाडी, ग्रामपंचायत नळवाडी, समस्त पालक यांच्या वतीने आपले हार्दिक असं आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाला केंद्र प्रमुखांनी आयोजन केले, त्यांचं नाव माझ्याकडून अनावधान येणार राहिलं. श्री शिरोळे सर यांचं पण अभिनंदन आणि त्यांचं पण शुभेच्छा देतो. तसं बघायला गेलं तर एक गाव हे तुम्ही बघा, गाव हे सिन्नर, संगमनेर, अकोला तिन्ही गावांच्या बाउंड्रीवर आहे. पाहिलं गेलं तर एवढ्या दुर्गम ठिकाणी असताना देखील एवढी चांगली शाळा म्हणजे खरोखरच पालकांचं लक्ष असल्याशिवाय होऊ शकत नाही. मला खरोखर खूप आनंद वाटला. धन्यवाद. धन्यवाद साहेब.